श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मे महिन्यात बोनस मिळणार. सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्राचे गोचर या 4 राशींना करोडपती बनवणार. लक्ष्मीचे आगमन होणार दारी. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडतो. मे महिन्यात सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध या 4 प्रमुख ग्रहांचे संक्रमण होणार आहे. या 4 मोठ्या ग्रहांच्या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, आर्थिक बाजू मजबूत असेल, कीर्ती आणि वैभव वाढेल. आरोग्यही चांगले राहील. पंचांगानुसार मे महिन्यात बुधाचे पहिले गोचर 15 मे रोजी दुपारी 12:34 वृषभ राशीत होईल. त्यानंतर 29 मे रोजी सकाळी 11:14 बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मंगळ 11 मे रोजी दुपारी 12:47 मेष राशीत प्रवेश करेल आणि 21 जूनपर्यंत तो मेष राशीत राहील. तर शुक्र 14 मे रोजी सकाळी 10:58 मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 8 जून संध्याकाळी 5:47 या राशीत राहील. तर ग्रहांचा राजा सूर्य 15 मे रोजी 6:47 वृषभ राशीत प्रवेश करेल, जो 15 जूनपर्यंत या राशीत राहील. चला सविस्तर बघूया त्या 4 भाग्यशाली राशींबद्दल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. बुधादित्य राजयोग मेष राशीसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या नोकरीत पदोन्नती मिळेल. त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनाही चांगल्या संधी मिळतील. त्याशिवाय मेष राशी असलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात नफाही दिसून येईल. बुधादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे गुंतवणुकीतही लाभ मिळेल. मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना गतिमान राहील. मंगळ, बुध आणि सूर्य तुमच्या राशीत राहतील. सूर्य या राशीत उच्च मानले जातात. ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होईल आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल आयुष्यात प्रवासातूनही तुम्हाला फायदा होईल. हा काळ मेष राशीसाठी खूप अनुकूल ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातील नफा वाढेल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते आणि तुमचे उत्पन्न वाढेल. या काळात त्यांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि सकारात्मकता येऊ शकते. निर्णय घेण्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आपल्या वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढे वाटचाल करतील. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील. त्यांना मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती खूप लाभकारी असेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये भरपूर वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन संधींचे दारे उघडू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते. करिअरच्या बाबतीत
अचानक एखादी चांगली ऑफर मिळू शकते किंवा आधीपासून केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. एखादा महत्त्वाचा प्रकल्प तुमच्याकडे येऊ शकतो ज्यामुळे तुमची ओळख अधिक ठळक होईल. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो. थांबलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य दिशा मिळू शकते. एकूणच पुढे जाण्याची ऊर्जा आणि आत्मविश्वास या काळात वाढलेला जाणवू शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांसाठी नवीन संधी येऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत किंवा तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात काही संधी मिळू शकते. अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुले होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. सामाजिक आदर वाढण्याची शक्यता आहे. तसेच आत्मविश्वासात आणखी वाढ होईल. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ पॉवर पॅक असणार आहे. तुमच्यात एका नवीन ऊर्जेचा संचार होईल. रखडलेले कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन संधी स्वतःहून चालून येतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार केल्यास चांगले परिणाम मिळतील. पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील आणि गुंतवणुकीतून फायदा मिळेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. हा योग व्यवसायात विशेष लाभ मिळवून देईल. नवीन नोकरी मिळाल्याने तुमच्या आयुष्यात बदल घडतील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला अपेक्षित करिअर प्रगती आणि व्यवसायात नफा मिळेल. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला कुटुंबात नवीन सदस्य आल्याची आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. मेष राशीची आर्थिक परिस्थिती संमिश्र पण संधींनी परिपूर्ण असेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. मालव्य राजयोग तुमच्या दुसऱ्या घरात म्हणजे धन घरात सक्रिय होत आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि रोखलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तथापि तिसऱ्या घरात गजकेसरी राजयोग तयार होत आहे, त्यामुळे लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत आणि धैर्य दाखवावे लागेल. छोटी गुंतवणूक, फ्रीलान्स काम आणि संवाद संबंधित कामातून लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित वाढ होईल. तुम्हाला पैसा सहज उपलब्ध होईल. व्यावसायिक महत्त्वपूर्ण यश मिळवू शकतात. तुम्हाला नोकरीची चांगली संधी मिळू शकते. शुभ घटनांसाठीही हा चांगला काळ आहे. शिक्षण, व्यवस्थापन आणि बुद्धिमत्ता अनुकूल राहतील. या काळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दीर्घकाळ फायदेशीर ठरतील. त्यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल.
मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लावेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि सूर्याचे गोचर लाभदायक राहील. शिक्षणात फायदा होईल. व्यवसाय आणि नातेसंबंध दोन्ही ठिकाणी भाग्याची साथ मिळेल. बिझनेससाठी तुमचे ग्रह चांगले आहेत. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे आणि शनी तुमच्यासाठी राजयोग ग्रह मानला जातो. यामुळे शनी शुक्राचा केंद्रदृष्टी योग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला स्थावर मालमत्तेतून मोठा नफा मिळू शकतो. जर तुम्ही वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम वेळ आहे. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये प्रगती घडवून आणेल. व्यावसायिक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात किंवा नवीन उपक्रम हाती घेऊ शकतात. जुने प्रकल्पही पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. तुमची ध्येये साध्य होतील. तुमच्या कामाला नवीन ओळख मिळेल. तुमची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. तुमच्या आयुष्यात नवीन आनंद येऊ शकतो. तुमची प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. व्यावसायिकांनाही मोठा फायदा होईल. नातेसंबंधांमध्ये काही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या बोलण्यात सौम्यता ठेवा आणि लोकांना आदराने वागवा. वृषभ राशीसाठी हा काळ विश्रांती आणि प्रगती दर्शवतो. प्रतीक्षेचे अनेक दिवस असतील. करिअरमध्ये स्थिरता राहील. कामाच्या ठिकाणी अनुकूल पाठिंबा मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळेल. आर्थिक परिस्थितीही चांगली राहील आणि आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करा. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील आणि तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात चांगला नफा मिळण्याचे संकेतही आहेत. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. आरोग्य तक्रारी बंद होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. या काळात तुम्हाला करिअरच्या नवीन संधी, व्यवसायात नफा आणि अडकलेल्या पैशांची परतफेड मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वाची आकर्षकता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. वैवाहिक जीवनही चांगले राहील आणि तुमचा मान सन्मान वाढू शकतो. या काळात अति आत्मविश्वासामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राहूच्या नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. करिअरच्या नवीन संधी शक्य आहेत आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्ही नवीन काम हाती घेण्याची योजना करा. व्यवसायात गुंतलेले लोक प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सुरुवात करतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. या काळात तुम्ही नवीन लोकांना भेटाल. तुमचे व्यावसायिक प्रयत्न
यशस्वी होण्याची शक्यता आहे. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यवसाय करिअरमध्ये प्रगती घेऊन येईल. नवीन व्यवसाय किंवा भागीदारी सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल. बजरंगबलीच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. कौटुंबिक जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असेल आणि मानसिक ताण कमी होईल. शुक्र या राशीत असून लग्नात मालव्य राजयोग तयार करत आहे, ज्यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक होईल आणि आर्थिक संधी मिळू शकतील. दुसऱ्या घरात गजकेसरी राजयोग तयार होत आहे, जो धनसंचय, बचत आणि उत्पन्न वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात पदोन्नती, पगारवाढ यासारखे मोठे फायदे मिळू शकतात. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. गुरुच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे, तथापि तुम्हाला काही खर्चही करावा लागेल. हा खर्च भौतिक सुखसोयींवर असू शकतो. या 5 महिन्यात तुम्हाला वाहन, नवीन घर किंवा जमीन खरेदी करण्याचा आनंद मिळू शकतो. ज्यांना स्वतःचे घर खरेदी करण्याची खूप दिवसांपासून इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. त्यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नोकरी, व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. आनंदाचे वातावरण असेल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. मकर राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप खास राहील. वेळ तुमच्या बाजूने असेल. लाईफ पार्टनरचा पूर्ण पाठिंबा मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात पुढे जाण्याचे मार्ग खुले होतील. एखादा कायदेशीर प्रश्न असेल तर त्यातही चांगले योग आहेत. मकर राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही अवस्था खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. जे बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होईल. शनीची स्थिरता तुम्हाला कार्यक्षेत्रात एक मजबूत ओळख निर्माण करून देईल. या काळात सर्व बाजूंनी आर्थिक लाभ मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यावसायिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. बऱ्याच काळापासून चालू असलेल्या व्यावसायिक समस्यांचे समाधान मिळू शकते. तुमची तार्किक विचारशक्ती आणि बोलण्याची कला इतरांना प्रभावित करेल. त्यामुळे व्यवहार पूर्ण करणे सोपे जाईल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काही अडचणींमधून मार्ग काढण्याचा ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. जर काही आर्थिक ताण किंवा कर्ज असेल तर त्यातून हळूहळू सुटका होण्याचे संकेत आहेत. थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकतो. तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळू शकते. प्रमोशन किंवा जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. एकूणच
स्थिरता आणि प्रगतीचा अनुभव या काळात मिळू शकतो. एकंदरीत एप्रिलचा शेवट काही राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदलांचे संकेत देणारा ठरू शकतो. आता या संकेतांचा फायदा कोण कसा घेतो हे मात्र प्रत्येकाच्या कृतीवर अवलंबून असेल. मकर राशीवर स्वतः शनीचे आधिपत्य आहे, त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत शुभ असेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल, समाजात मानसन्मान प्राप्त होईल, पदोन्नती किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळेल. मकर राशीच्या व्यक्तीसाठी चंद्राचे हे गोचर खूपच खास ठरेल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील, प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल, कर्ज फेडण्यास मदत होईल, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला असू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा विस्ताराचा काळ आहे. चांगला नफा होण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. आदर आणि मान्यता देखील वाढू शकते. तथापि या काळात मानसिक ताण किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात त्यांच्या जीवनात सकारात्मकता येईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि आनंद बहरेल. दीर्घकाळापासूनच्या समस्यांचे निराकरण होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ आहे. या काळात त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा विस्ताराचा काळ आहे. चांगला नफा होण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. आदर आणि मान्यता देखील वाढू शकते. तथापि या काळात मानसिक ताण किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ असेल. विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे, वागण्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि मान्यता वाढेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांसोबतचे जुने वाद मिटतील, त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. अचानक आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीतून फायदा घेऊन येऊ शकतो, कारण 5व्या घरात असलेल्या मालव्य राजयोग, शेअर बाजार, सट्टेबाजी यासारख्या सर्जनशील क्षेत्रांमधून नफा दर्शवत आहे. 6व्या घरात असलेल्या गजकेसरी राजयोगामुळे आर्थिक स्थिरता आणि नियमित उत्पन्न टिकवून ठेवता येते. या आठवड्यात गुंतवणुकीचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. गुरु तुमच्या राशीच्या कुटुंब, प्रवास आणि संपत्तीच्या घरातून भ्रमण करेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशाचा ओघ सहज येईल. या काळात तुम्हाला तुमच्या नशिबाची मोठी साथ मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. लांबच्या प्रवासाने आर्थिक लाभ आणि सुखद अनुभव दोन्ही मिळतील. तुमच्या कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रत्येक मताशी सहमत होतील आणि त्यांच्या पाठिंब्याने तुम्ही केलेले कोणतेही काम यशस्वी होईल. आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी. ग्रहांच्या गोचराने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपल्या अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. या काळात समाजात मानसन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी विशेष असू शकतो. रोचक राजयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या पूर्वीच्या प्रयत्नांना आता फळ मिळू शकते. कार्यस्थळावरील तुमची पकड मजबूत होईल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकता. जर तुम्ही कायदेशीर प्रकरणात असाल तर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या शब्दांचा लोकांवर प्रभाव पडेल. समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. या काळात ते महत्त्वपूर्ण यश मिळवतील. त्यांच्या दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक सुबत्ता सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आरोग्याच्या समस्यांचे निराकरण होईल आणि त्यांच्यात नवीन उत्साह संचारेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि चांगले बदल पाहायला मिळतील. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. कामात भरपूर गती मिळेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काळ अनुकूल असू शकतो. या काळात तुम्हाला एक चांगली नोकरीची संधी देखील मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे आणि मेहनतीचे कौतुक होईल. तथापि तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला दुखापती आणि अपघातांबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला जातो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात किंवा सध्याच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळू शकतो, ज्यातून भविष्यात चांगला नफाही मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामुळे समाजात किंवा कुटुंबात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल. फक्त मेहनत कायम ठेवा. या काळात तुम्हाला करिअरच्या नवीन संधी, व्यवसायात नफा आणि अडकलेल्या पैशांची परतफेड मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वाशी आकर्षकता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. वैवाहिक जीवनही चांगले राहील आणि तुमचा मान सन्मान वाढू शकतो. या काळात परराष्ट्र व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. या काळात प्रवासही शक्य आहे. तथापि खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल, कारण चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. नातेसंबंधांमधील गैरसमज टाळा. या काळात तुम्हाला करिअरच्या नवीन संधी, व्यवसायात नफा आणि अडकलेल्या पैशांची परतफेड मिळू शकते. तुमच्या व्यक्तिमत्वाची आकर्षकता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. वैवाहिक जीवनही चांगले राहील आणि तुमचा मान सन्मान वाढू शकतो. या काळात अति आत्मविश्वासामुळे तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. वृश्चिक राशीसाठी हा राजयोग जीवनाला कलाटणी देणारा ठरू शकतो. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आव्हानांमधून सुटका मिळेल. आंतरिक शक्ती आणि एकाग्रता वाढेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नक्की घ्या. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल.
आत्मविश्वासात वाढ होईल, आनंदी वार्ता कानी पडतील, समाजात मान सन्मान वाढेल, अनावश्यक खर्चात कपात केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊन बचत होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा यशाचा काळ असणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये आवड वाढेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. उत्पन्न वाढवण्यासाठी केलेला प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल. व्यवसाय आणि गुंतवणुकीशी संबंधित निर्णय योग्य ठरतील, चांगला नफा मिळवून देतील. आरोग्य सुधारेल आणि जुनाट आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. वृश्चिक राशीसाठी भागीदारी आणि नातेसंबंध आर्थिक लाभ घेऊन येत आहे, कारण 7व्या घरात मालव्य राजयोग आहे आणि व्यावसायिक भागीदारी करारातून फायदा होऊ शकतो. 8व्या घरात असलेल्या या गजकेसरी राजयोगामुळे गुप्त स्रोतांकडून अचानक धनलाभ होऊ शकतो. या आठवड्यात जोखमीच्या गुंतवणुकी टाळणे चांगले राहील, परंतु हुशारीने केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. या राशीसाठी हे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल, फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल. तुमच्या वाणीतील सुधारणांमुळे करिअरमध्ये मोठे फायदे होतील. या काळात प्रवास फायदेशीर ठरेल. तुम्हाला व्यवसायानिमित्त दूरचा प्रवास करावा लागू शकतो. जे लोक घरापासून दूर राहून प्रयत्न करतात त्यांना फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.